नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे सामान्य ज्ञान संबंधी प्रश्न बघणार आहोत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न बघा, सम्राट अशोकाने कोणता धर्म स्वीकारला होता? तर बौद्ध धर्म हा सम्राट अशोकाने स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो, बौद्ध धर्म होय। किस महायुद्धानंतर अशोकाने हिंसेचा मार्ग त्याग केला होता? तर कलिग युद्धानंतर अशोकाने हिंसेचा त्याग करून अहिंसेचा मार्ग स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो, कलिग या युद्धानंतर होय। अजिंठा लेण्यावर प्रामुख्याने कोणत्या धर्माचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो? तर बौद्ध धर्माचा प्रभाव आपल्याला अजिंठा लेण्यावर प्रामुख्याने बौद्ध धर्माचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो। कुशाण वंशाचा सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता? तर कनिष्क हा कुशाण वंशाचा प्रसिद्ध राजा असलेला आपल्याला दिसून येतो, कनिष्क होय। यानंतरचा प्रश्न आहे, हर्षवर्धन कोणत्या राजाचा राजा होता? तर थानेश्वर या राजाचा हर्षवर्धन राजा असलेला आपल्याला दिसून येतो, थानेश्वर होय। दिल्ली सुलतानातील तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता? तर गयासुद्दीन तुघलक हा दिल्ली सुलतानातील तुघलक वंशाचा संस्थापक असलेला आपल्याला दिसून येतो, गयासुद्दीन तुघलक हा होय। अकबराचा दरबारामध्ये असलेले प्रसिद्ध नवरत्न कोणते होते? तर बिरबल, तोंडलमल आणि तानसेन इत्यादी हे अकबराच्या दरबारामध्ये प्रसिद्ध असलेले नवरत्न आपल्याला दिसून येतात। बिरबल, तोंडरमल आणि तानसेन हे असलेले दिसून येतात। शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी रायगडावर राज्याभिषेक केलेला होता? तर 1774 वर्षी शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला होता, 1674 या वर्षी होय। यानंतरचा प्रश्न आहे, पेशव्याची राजधानी कोणते शहर होते? तर पुणे ही पेशव्याची राजधानी असलेलं शहर असलेलं आपल्याला दिसून येतो, पुणे हे शहर होय। भारतातील पहिला रेल्वे मार्ग कोठे सुरू झाला होता? तर मुंबई ते ठाणे 1853 या वर्षी भारतामध्ये पहिला रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला होता, ठाणे ते मुंबई या ठिकाणी 1853 या साली। सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य कोठून घेण्यात आलेलं आहे? मुंडक उपनिषेधामधून सत्यमेव जयते ही ब्रीद वाक्य घेण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं, मुंडक उपनिषेध मधून हे वाक्य घेण्यात आलेलं आहे, सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य होय। महात्मा गांधीचा जन्म कधी झाला होता? तर 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधी यांचा जन्म आपल्याला झालेला दिसून येतो, 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी होय। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या देशामध्ये आझाद हिंद सेना स्थापन केलेली होती? तर जपान या देशामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केलेली होती, जपान या देशामध्ये। स्वामी विवेकानंद यांनी 1893 साली कोणत्या परिषदेमध्ये भाषणाने प्रसिद्धी मिळविली होती? तो शिकागो धर्म संसदमध्ये स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये आपल्या भाषणाने प्रसिद्धी मिळवली होती, शिकागो धर्म संसदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी। यानंतरचा प्रश्न आहे, भारतात इंग्रज राज्याचा पाया कोणत्या लढाईने घातला गेलेला होता? तर प्लासीची लढाई जी झाली होती 1757 मध्ये जी लढाई झाली होती, प्लासीची लढाई, त्या लढाईमुळे भारतामध्ये इंग्रजाचा पाया आपल्याला रोवला गेलेला दिसून येतं, प्लासीच्या लढाईमुळे। प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजाचा विजय कोणावर झाला होता? तर सिराज उद दौला याच्या
विरोधामध्ये इंग्रजांनी आपला विजय मिळविलेला होता. प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद दौलत याच्यावर इंग्रजांनी विजय मिळवून भारतामध्ये आपला पाया रोवलेला होता. रॉलेट कायद्याच्या विरोधामध्ये गांधीजींनी कोणते आंदोलन सुरू केले होते? तर नागरिक अवज्ञा आंदोलन हे रॉलेट कायद्याच्या विरोधामध्ये महात्मा गांधी यांनी आंदोलन सुरू केलेले होते. नागरिक अवज्ञा आंदोलन सुरू करण्यात आलेले होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणता प्रांत हा सर्वात आधी भारतात सामील झाला होता? तर याचं तर हैदराबाद हा संस्थान भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वात आधी सामील झालेला आपल्याला दिसून येतो. सरदार वल्लभभाई पटेल पटेलांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर लोह पुरुष या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते, लोह पुरुष या नावाने. जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत प्रथम कोठे गायले गेलेले होते? तर 1911 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन कोलकाता येथे भरले होते. त्या अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम जनगण मन हे राष्ट्रगीत गायले गेले होते. 1911 मध्ये काँग्रेस अधिवेशन कोलकाता येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये हे जनगणना म्हटलं गेलं होतं. यानंतर आहे वंदे मातरम गीत कोणत्या कादंबरीतून घेतलेलं आहे? तर आनंद मठ या कादंबरीमधून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेलं आपल्याला दिसून येतो, आनंद मठ या कादंबरीतून. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील चक्राला काय म्हणतात? तर अशोक चक्र असे म्हटल्या जाते. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील चक्राला अशोक चक्र असे म्हटल्या जाते. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम कधी झाला होता? तर 1857 हा भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम म्हणून ओळखला जातो. 1857चा संग्राम होय. शिवाजी महाराजांनी सुरतेवर पहिला हल्ला कधी केला होता? तर 1664 रोजी शिवाजी महाराजांनी सुरतेवर आपला पहिला हल्ला केला होता. 1664 या वर्षी केला होता. काश्मीर भारतात कधी सामील झाले होते? तर 1947 रोजी काश्मीर भारतामध्ये सामील झालेलं आपल्याला दिसून येतं. 1947 या वर्षी झालेलं आपल्याला दिसून येतं. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये लाल बाल पाल कोण होते? तर लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लाल बाल पाल म्हणून ओळखल्या जाते. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांना भारतीय चळवळीमध्ये लाल बाल पाल या नावाने ओळखल्या जाताना आपल्याला दिसून येतो. दांडी मार्च कुठून सुरू झाला होता? तर साबरमती आश्रमामधून, अहमदाबाद येथील साबरमती आश्रमामधून दांडी मार्च काढण्यात आलेला आपल्याला दिसून येतात. तर याचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. महात्मा गांधींनी सत्याग्रहाची पहिली चाचणी कोठे घेतली होती? तर दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची पहिली चाचणी घेतलेली होती, दक्षिण आफ्रिका या देशामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे 1857च्या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू कोठे झाला होता? तर ग्वाल्हेर या ठिकाणी 1857च्या उठावामध्ये राणी झाशीची राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू ग्वाल्हेर या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झालेलं होतं? तर 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालेलं होतं. इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच INA कोणत्या वर्षी स्थापना झालेलं होतं? तर 1942 रोजी इंडियन नॅशनल आर्मी स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसून येतो, 1942 या वर्षी. पहिला मुस्लिम शासक ज्याने भारतावर आक्रमण केले होते तर तो कोणता होता? तर मोहम्मद गजनवी हे भारतातील पहिला मुस्लिम शासक आपल्याला दिसून येतो. मोहम्मद
गझनवी. ताजमहल कोणी बांधला हा तर शहाजहान यांनी ताजमहल बांधलेला आपल्याला दिसून येतो, शहाजहान यांनी. 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजचा सेनापती कोण होता तर रॉबर्ट क्लाईव्ह हा 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रज सेनापती होता, रॉबर्ट क्लाईव्ह हा होता. कोलंबसने भारताचा शोध लावण्यासाठी कोणत्या देशाला कोलंबसने भारताचा शोध लावण्यासाठी कोणत्या देशाला गाठण्याचा प्रयत्न केला होता तर अमेरिकेला गाठण्यासाठी कोलंबसने भारताचा शोध लावण्यासाठी गाठले होते अमेरिका या देशाला, होय. दिल्लीचा कुतुब मिनार कोणी बांधलेला आहे तर कुतुबुद्दीन ऐबक याने दिल्लीचा कुतुब मिनार बांधलेला आपल्याला दिसून येतो, कुतुबुद्दीन ऐबक याने बांधलेला दिसून येतो. गोलकोंड्याचा किल्ला कोणत्या राज्यात असलेला आपल्याला दिसून येतं तर तेलंगणा या राज्यामध्ये गोलकोंड्याचा किल्ला स्थित असलेला आपल्याला दिसून येतो, तेलंगणा या राज्यामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, कोणी पहिले भारतीय राज्यपाल गव्हर्नर जनरल बनले होते तर वॉरेन हेस्टिंग हे भारताचे पहिले राज्यपाल म्हणजेच जनरल गव्हर्नर बनलेले आपल्याला दिसून येते, वॉरेन हेस्टिंग, होय. भगत सिंग यांना फाशी कधी दिली होती तर 23 मार्च 1931 या दिवशी भगत सिंग यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होते, 23 मार्च 1931 या वर्षी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणते रेडिओ स्टेशन सुरू केलेले होते तर आझाद हिंदी रेडिओ हे स्टेशन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं, आझाद हिंद रेडिओ स्टेशन हे चालू केलेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे, टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धामध्ये झालेला होता, टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झालेला होता तर चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध जे झालं होतं त्यामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येते, चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध. भारतीय रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली होती तर 1853 वर्षी. या वर्षी भारतामध्ये भारतीय रेल्वेची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते, 1853 या साली. कोणी भारताचे पहिले सरसेनापती होते तर फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा हे भारताचे पहिले सरसेनापती असलेले आपल्याला दिसून येतात, फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा हे भारताचे पहिले सरसेनापती असलेले आपल्याला दिसून येतात. पंडित नेहरूंनी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू केलेल्या होत्या तर 1951 पासून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजना सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात, 1951 या वर्षापासून. भारतात गुप्त काळाला कोणत्या नावाने ओळखलं जाते तर सुवर्णयुग या नावानेही भारतामध्ये गुप्त काळाला ओळखल्या जाते, सुवर्णयुग म्हणूनही ओळखल्या जाते. कोणत्या मुघल साम्राज्याने संगीत आणि नृत्यावर बंदी घातलेली होते तर औरंगजेब या मुघल सम्राटाने संगीत आणि नृत्यावर बंदी घातलेली आपल्याला दिसून येते, औरंगाबाद या राजाने. मृत्यूदंड म्हणजे काय आहे तर फाशीची शिक्षा देणे म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा भोगणे होय, फाशीची शिक्षा देणे होय. यानंतरचा प्रश्न आहे, कोणता मुघल राजा शेरशाह सुरीकडून पराभूत झाला होता तर हुमायून हा मुघल राजा शेरशाह सुरीकडून पराभूत झालेला आपल्याला दिसून येतो, हुमायून हा राजा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ओमेन चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष असलेले आपल्याला दिसून येतात, ओमेश चंद्र बॅनर्जी हे असलेले आपल्याला दिसून येतात. महात्मा गांधींनी हरिजन मासिक कधी सुरू केलेलं होतं तर 1933 या सालापासून महात्मा गांधींनी हरिजन मासिक सुरू केलेलं होतं, 1933
1933 या वर्षापासून सुरू केलेलं होतं महात्मा गांधी यांनी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना फॉरवर्ड ब्लॅक पक्षाची स्थापना कधी केलेली होती तर 1939 या वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॅक पक्षाची स्थापना केलेली होती 1939 या वर्षी. 1929 मध्ये लाहोरमध्ये लाहोर काँग्रेसमध्ये कोणता महत्त्वाचा ठराव पास करण्यात आला होता तर पूर्ण स्वराज्य हा ठराव 1929च्या लाहोर काँग्रेस अधिवेशनामध्ये महत्त्वाचा ठराव पास करण्यात आला होता. पूर्ण स्वराज्य हा ठराव. सिंधू संस्कृतीत लोथल हे कोणत्या प्रकारचे केंद्र होते तर बंदरागृह या प्रकारचे सिंधू संस्कृतीतील लोथल हे केंद्र असलेलं आपल्याला दिसून येतं. बंदरागृह हे होय. यानंतरचा प्रश्न आहे पाणिनी कोणत्या विषयाचा तज्ज्ञ होता तर व्याकरणाचा तज्ज्ञ म्हणून पाणिनी यांना ओळखल्या जाते. व्याकरणाचा तज्ज्ञ म्हणून. 1857 मध्ये प्लासीची लढाई कोणत्या दोन देशामध्ये झालेली होती तर इंग्रज आणि सिराज उद दौला या दोन मध्ये प्लासीची लढाई झालेली आपल्याला दिसून येते. 1757ची जी लढाई होती प्लासीची ती इंग्रज आणि सिराज उद दौलत या दोघांमध्ये झालेली दिसून येते. राजतंत्र म्हणजे काय आहे तर राजाश्रित शासन प्रणाली म्हणजेच राजतंत्र होय. राजाश्रित शासन प्रणाली म्हणजेच राजतंत्र होय. अजिंठा लेण्याचे चित्रण मुख्यतः कोणत्या धर्माशी निगडीत असलेले आपल्याला दिसून येतं तर बौद्ध धर्माशी संबंधित अजिंठा लेण्याचे मुख्य चित्रण असलेले आपल्याला दिसून येतं. बौद्ध धर्माशी संबंधित असलेले दिसून येते. नालंदा विद्यापीठ कोणत्या राजाने स्थापन केलेले होते तर कुमारगुप्त यांनी नालंदा विद्यापीठ स्थापन केलेलं आपल्याला दिसून येतं. कुमारगुप्त या राजाने. दिल्लीचे लाल किल्ला कोणी बांधलेला आहे तर शहाजहान यांनी दिल्लीचा लाल किल्ला बांधलेला आहे. शहाजहान यांनी. 1946 साली नौदल उठाव कोठे झालेला होता तर मुंबई या ठिकाणी 1946 साली नौदल उठाव झालेला आपल्याला दिसून येतो. मुंबई या ठिकाणी झालेला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्राला किती आरे असतात. आरे आहेत तर 24 एवढे आरे आपल्याला भारतीय राष्ट्रध्वजातील अशोक चक्रामध्ये असलेले दिसून येतात. 24 होय. भारतात शून्य या संज्ञेचा शोध कोणी लावलेला आहे तर आर्यभट यांनी भारतामध्ये शून्य या संकल्पनेचा शोध संख्येचा शोध लावलेला आपल्याला दिसून येतो. आर्यभट यांनी लावलेला दिसून येतो. कोणी भारतीय सैन्याचा पहिला फील्ड मार्शल झाला आहे तर साम मानेकशॉ हे भारतीय नौदलाचा पहिला फील्ड मार्शल झालेला आपल्याला दिसून येतो. साम मानेकशॉ हे झालेले दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे द्रविड चळवळी कोणत्या राज्यात सुरू झालेल्या होत्या तर तमिळनाडू या राज्यामध्ये द्रविड चळवळी सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात. सर्वात अगोदर तमिळनाडू या राज्यामध्ये. राजीव गांधीची हत्या कधी झालेली होती तर 21 मे 1991 या दिवशी राजीव गांधीची हत्या आपल्याला झालेली दिसून येते. 21 मे 1991 या साली झालेली दिसून येतं. 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार कोठे राबवले गेलेले होते तर अमृतसर हर मंदिर साहिबा यामध्ये 1984 चे ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे राबवण्यात आलेलं होतं. अमृतसर येथील हरसिंग साहिबा मंदिरामध्ये हे राबवण्यात आलेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आलेली होती तर BR आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली होती.
भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसून येतं. महाभारत युद्ध किती दिवस चालले होते, तर 18 दिवस एवढे महाभारत आपल्याला युद्ध चाललेलं दिसून येतं. 18 दिवस एवढे होय. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या पद्धतीने भारताच्या फाळणीचा निर्णय झालेला होता, तर द्विराष्ट्र सिद्धांत या पद्धतीने भारताच्या फाळणीचा निर्णय झालेला आपल्याला दिसून येतं. द्विराष्ट्र या सिद्धांतावर म्हणजेच 2 राष्ट्राचे विभाजन भारत आणि पाकिस्तान या सिद्धांताच्या आधारावर. हुमायूनचा मृत्यू कधी झालेला होता, तर पाय घसरून पडल्यामुळे हुमायूनचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. हुमायूनचा मृत्यू पाय घसरून पडल्यामुळे झालेला दिसून येतं. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोची स्थापना कधी झालेली होती, तर 1969 या वर्षी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोची स्थापना झालेली आपल्याला दिसून येतं. 1969 या वर्षी स्थापना झालेली दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, भारताने पहिला चाचणी कोणत्या ठिकाणी केलेली होती, तर राजस्थान पोखरण या ठिकाणी भारताने पहिली अणुचाचणी केलेली आपल्याला दिसून येते. पोखरण या ठिकाणी. कोणता कायदा भारतीय राज्यघटनेचे पायाभूत स्वरूप स्पष्ट करतो, तर भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947 हा कायदा भारतीय राज्यघटनेचे पायाभूत स्वरूप आपल्याला स्पष्ट करताना दिसून येतो. भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947 हा होय.